पिंजुर्ली देवाचा उल्लेख तुला सापडतो. एका वेळी 5 वराह जंगलामधून जात असतात. त्यामधला एक वराह पाठीमागे राहतो. ते अत्यंत दुर्बल आणि अविकसित असतं आणि पूर्णपणे मृत्यूच्या दारात पोहोचलेलं असतं. त्यावेळी त्या जंगलातून पार्वती माता विहार करत असते आणि विहार करत असताना ते वराह निपचित जमिनीवर पडलेलं पार्वती मातेला दिसतं आणि पार्वती माता हळूहळू ते वराह घेऊन कैलासात आणि त्याचं पालन पोषण करते. त्यावेळी ते वराह हळूहळू मोठं होत जातं. ज्यावेळेला ते मोठं होत होतं त्यावेळेला त्याच्या दातामधून अग्नी प्रज्वलित होतं आणि तो शांत करण्यासाठी भूतलावर जाऊन संपूर्ण शेतीचा पिकांचा नायनाट करत होता. हे दृश्य पाहून भगवान महादेवांचा क्रोध अनावत आणि भगवान महादेव या वराहाचा नाश करण्यासाठी भूतलावर गेले. त्यावेळेला पार्वतीनं त्यांना असं सांगितलं की त्याला एक वेळ आणि पुन्हा भगवान महादेव त्या वराहाला पूर्ण क्षमतेनं शक्ती प्रदान करते झाले आणि भूतलावरील हे जे पीक आहे त्या पिकांचं रक्षण करण्याचं त्याला सांगितलं आणि त्यानंतर त्या वराहास पिंजुर्ली असं नाव प्रचलित केलंय. ज्यावेळेला पिकाची काढणी केली त्यावेळेला सर्व शेतकरी एकत्र येऊन या पिंजुर्ली देवाची उपासना पूजा करत असताना देवाचा